ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधल्या बिनविरोध निवडून आलेल्या शिंदे गटाच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचं नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता आहे। धुळे जात पडताळणी विभागाने त्यांचे आदिवासी जात प्रमाणपत्र अवैध ठरवत याबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला कारवाईचे निर्देश दिल्याचीही माहिती आहे। अखिल भारतीय विकास परिषदेचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष लकी जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित करत योग्य कारवाई न झाल्यास शिंदेंची शिवसेना आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात आंदोलन छेडू असाही इशारा दिलाय। परेशान हो सकता है, पराजित नहीं। आणि त्याचाच एक चांगला अनुभव आपल्याला आता आलेला आहे की या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्समधनं ह्या इथल्या आयुक्तांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना असं पत्र देण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं देखील त्यांना विनंती करण्यात आलेली आहे की ज्या पद्धतीचं अवैध ठरवलेलं हे प्रमाणपत्र आहे त्याची कारवाई पूर्ण करावी आणि या चव्हाण मॅडमना ताबडतोब त्यांच्या त्या पदावरनं मोकळं करावं। त्यांनी चुकीच्या पद्धतीने 6 महिने जी ही सत्ता उपभोगलेली आहे त्यांच्याकडनं ते अधिकार काढून घ्यावे आणि खऱ्या अर्थाने इकडे एका आदिवासीच्या न्याय हक्कावरती जो काही पाय आणण्याचं काम ज्या सत्तेधाऱ्यांनी केलेलं आहे तिकडे कुठेतरी या खऱ्या आदिवासाला न्याय देण्याचं काम करावं। जात पडताळणी समितीला मी पत्रावर केला आणि तात्काळ यांचं दिलेलं प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेलं जातीचा दाखला हा तात्काळ जप्त करावा आणि रद्द करून तात्काळ सुलेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशी यांना अवैध घोषित करावे। तर मी खरंच जात वैधता आदिवासी जात वैधता प्रमाणपत्र समितीचे आभार मानतो का त्यांनी खऱ्या आदिवासीला न्याय देऊन बोगसांना